सांगलीच्या कृष्णा घाटावर 7 ते 12 फेब्रुवारी दरम्यान कृष्णामाई महोत्सव होणार। महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची माहिती। सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका आणि कृष्णामाई महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने 7 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान कृष्णामाई महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे। या 7 दिवसात दररोज सांगलीच्या सरकारी घाटावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये स्वच्छता मोहीम यासह विविध कार्यक्रम होणार आहेत। या कार्यक्रमांचा सांगलीकर जनतेने लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने सहभाग दर्शवावा, असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे। अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे महानगरपालिकेचा तो आहे बरेचसे वर्षापासून जे आपण ज्या महोत्सवाची वाट पाहत होतो तसा कृष्णामाई महोत्सव 2025च्या आपल्या 7 फेब्रुवारी पासून 12 फेब्रुवारी पर्यंत याचे आयोजन आपण महानगरपालिका, गणपती पंचायत संस्थान आणि कृष्णामाई महोत्सव समिती याच्या संयुक्त विद्यमानाने आपण आता आयोजन करत आहोत। त्याकरिता बरेचसे उपक्रम आधी घेण्यात आलेले आहे। बरेचसे आपले जे महिला बचत गट आहेत त्यांनाही याच्यामध्ये खूप मोठा त्याच्या उपक्रमासाठी उद्योगासाठी वाव मिळण्याचे आपण प्रयत्न करत आहोत। बरेचसे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम या 6 दिवसात संध्याकाळच्या वेळी बऱ्यापैकी होणार आहे। त्यामध्ये कीर्तन असो, नृत्य असो, गायन असो, बरेचसे विविध प्रकारचे कार्यक्रम यामध्ये घेण्यात येणार आहे। दीपोत्सवही 1000 दीप प्रज्वलित करण्याचा दीपोत्सव सुद्धा यामध्ये आपण घेणार आहोत। मला वाटतं 2 ते 3 दिवस अशा प्रकारचा दीपोत्सव या कृष्णामाई महोत्सवामध्ये घेण्यात येत आहे। खऱ्या अर्थाने बघितलं तर आपला सांगली चांगला असो किंवा पूर जेव्हा येतो तेव्हा आपल्याला तो रागही वाटतो, पण कृष्णा नदी आपल्या शहरासाठी एक खूप मोठा आपल्या शहराचा अंग आहे आणि त्याप्रमाणे त्याला गृहीत धरून आपल्याला त्याच्या सेलिब्रेशन करणं खूप महत्त्वाचं असल्यामुळे हा कृष्णामाई महोत्सव आपण आयोजन करतोय। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।